नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्याकडेही जुने शर्ट असतील तर ते फेकू नका, कारण मी आज दाखवणार आहे जुन्या शर्टपासून इतकी सुंदर फ्लोअर मॅट कशी बनते। तर त्याच्यासाठी मी सुरुवातीला पेपर कट करून घेतला आहे, कारण पेपरवर हे व्यवस्थित मेजरमेंट घेता येतं। पेपरचं मेजरमेंट तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। पेपरवर सुरुवातीला मोजलं की हे काटकोन जे आहेत व्यवस्थित कट होतात, मेजरमेंट व्यवस्थित घेता येतं आणि ह्या पेपरच्याच मापाने मी एक गोणी कट करून घेतलेली आहे। परत एकदा मेजरमेंट तुम्हाला सांगते, हे असं 18 इंच आहे आणि हे असं 27 इंच आहे। तर आता इथे हे कट करून झाल्यानंतर हे पीस कट केलेले आहेत। मी 2 कलरचे शर्ट होते माझ्याकडे वेगवेगळे, तर त्याच्यातून मी हे असे 4 पीस कट केलेले आहेत। मला इथे फक्त 2च पीस लागणार आहेत प्रत्येकी, आणि त्याच्यासाठी सुद्धा मी पेपर कट करून घेतलेला होता। ह्या पेपरचं जे मेजरमेंट आहे ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। 8 बाय 8 इंचचा हा जो पेपर आहे तो घेतला होता आणि त्याच मापाने हे असे कट करून घेतलेले आहेत। मी ते तुम्हाला पुढे दाखवणार आहे शर्टमधून हे कसं कट केलेलं आहे। तर त्यानंतर मग आता ह्या पट्ट्यासुद्धा मी शर्टमधून कट केलेल्या आहेत। ही जी पट्टी आहे ती 1.5 इंच रुंदीची आहे आणि ही दुसरी जी आहे ती 2.5 इंच रुंदीची आहे। आता तुम्हाला इथे मी मेजरमेंट दाखवते। ही आहे 2.5 इंचची आणि ही दुसऱ्या कलरची जी आहे ती 1.5 इंचची। आता इथे हे असं मी कट करून घेतलेलं आहे। पेपर हा असा ठेवून इथे शर्टच्या एका बाजूला, आणि हे असं कट करून घेतलेलं आहे दाखवल्याप्रमाणे। असे मला हे प्रत्येकी 2-2च पीस लागणार आहेत, पण मी इथे 4 कट केलेले आहेत। तुम्ही हे 2 कट केले तरी चालतील। दुसऱ्या कलरच्या शर्टमधून सुद्धा ह्याचप्रमाणे मी हे पीस कट करून घेणार आहे। आता इथे दाखवल्याप्रमाणे हे असं ठेवून कट करून घेणार आहे। अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। आता बघा, इथे हे दोन्ही जे पीस आहेत ते एकमेकांवर ठेवून इथे चौकोनी सिलाई इथे मारून घ्यायची आहे। आता मी इथे सिलाई मारून घेत आहे। दोन्ही कलरचे पीस एकमेकांवर ठेवलेले आहेत, सरळ बाजू एकमेकांसमोर ठेवलेली आहे आणि चारही बाजूंनी इथे ही अशी सिलाई मारून घेतलेली आहे। तुम्हाला इथे सिलाई मार्जिन दिसत असेल, एवढं मार्जिन घेतलेलं आहे। 1/2 इंचपेक्षा थोडंसं जास्त, अर्धा इंचपेक्षा थोडं कमी। आता हे दोन्ही कलरचे पीस हे एकमेकांवर ठेवून जोडून घेतलेले आहेत। त्यानंतर काय करायचं, दाखवल्याप्रमाणे ही अशी घडी घालायची आहे त्रिकोणी, आणि इथे सेंटर मार्क झालेलंच आहे, दिसत आहे। त्यानंतर दुसरं हे सेंटर मार्क करून घ्यायचं आहे। आता इथे जे सेंटर मार्क केलेलं होतं तिथे हे असं कट करायचं आहे दाखवल्याप्रमाणे। बरोबर हे सेंटरमधून हे असं कट करायचं आहे। त्यानंतर एक पीस घ्यायचा आहे, त्याची परत एक अशी घडी घालायची आहे, परत सेंटर मार्क इथे करून घ्यायचं आहे हे असं, आणि मग इथे कुठल्याही एकाच कापडाला आपल्याला इथे कट करायचं आहे सेंटरमधून। तुम्ही कोणत्याही कलरचं करू शकतात, खालच्या किंवा वरच्या। मी आता ह्या वरच्या कलरला कट करणार आहे। इथे सुद्धा तुम्ही असं हे सेंटर मार्क करू शकतात कोणत्याही एका बाजूला। तर इथे मी आता सिंगल कापडाला इथे कट देणार आहे। इथे एकाच कापडाला हा असा कट द्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे, आणि हे असं कट करून घ्यायचं आहे। हे असं कट केल्यामुळे इथे हा असा पॅटर्न तयार होईल। सेम ह्याच पद्धतीने हे सगळे जे पीस आहेत ते कट करून घ्यायचे आहेत। ही अशी सेंटर लाईन मार्क करून, आणि फक्त सिंगल कापडाला इथे कट द्यायचा आहे। कट हा बरोबर इथे ह्या अँगलपर्यंत, जो कोन आहे तिथे तयार झालेला तिथेपर्यंत घ्यायचा आहे, फक्त सिलाईवर घ्यायचा नाही। त्याप्रमाणे आता हे असे इतर पॅटर्न कट करून घेतलेले आहेत, आणि आता हे कसे जोडायचे ते आपण बघूया। तर इथे सुरुवातीला ही जी गोणी घेतली होती त्याचा हा असा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे मध्य, आणि तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्या बाजूने सुद्धा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे हा असा, आणि इथे सुद्धा हे असं मार्किंग करून सरळ लाईन आखून घ्यायची आहे। आता हे तुम्हाला चॉकने दिसत नसेल, मी पेनने मार्क करते, आणि त्यानंतर ते तिथे कसं जोडायचं ते बघूया। आणि सुरुवातीला हे जोडताना हे जे कॉर्नर आहेत ते कट करून टाकायचे आहेत इथे
हे असे. आता मी तुम्हाला हे सेंटर मार्क जे आहे ते पेनने व्यवस्थित कट करून दाखवते, मार्किंग करून दाखवते. हे बघा इथे मार्किंग करून घेतलेलं आहे. आता काय करायचं, हा पीस जो घेतला आहे त्याचं परत सेंटर मार्क करायचं आहे आणि मग ते सेंटरबरोबर जोडून इथे हे आपल्याला शिवायचं आहे. दोन्ही बाजूला सारखंच अंतर राहील ह्याप्रमाणे मी इथे ठेवलेलं आहे. त्यानंतर मग दुसरा पीस घ्यायचा आहे. इथे सुद्धा याचंसुद्धा सेंटर मार्क करून घ्यायचं आहे. पण इथे हा ट्रायंगल असं आहे आणि तिथे जे कोण आलेलं आहे ते बरोबर सेंटर मार्क आपल्याला इथे कळतं. ते बरोबर सेंटरला सेंटर जोडून हे असं ठेवायचं आणि इथे शिवून घ्यायचं आहे. आता बघा मी हे शिवत आहे. बरोबर ह्या सेंटर मार्कवर हे पॅटर्न ठेवलेलं आहे आणि हे असं शिवून घेतलेलं आहे. त्यानंतर इकडून हे असं शिवलेलं आहे. त्यानंतर मग दुसरा पॅटर्न इथे ठेवायचा आहे. दुसरा पॅटर्न ठेवताना इथे आपल्याला सेंटर बरोबर दिसत आहे म्हणून इथे मार्क करायची काही एवढी गरज येत नाही. फक्त ते सेंटरला सेंटर हे असं मिळवून ठेवायचं आहे. इथे सिलाई असतेच, त्या सिलाईचा बरोबर सेंटर पॉईंट इथे दिसतो. हे असं ठेवून इथे जोडून घ्यायचं आहे. ते मी इथे सिलाई मारते तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. लाईक नंतर हाईपचं ऑप्शन येतं ते सुद्धा करा. आता इथे मी हे असं जोडून घेत आहे. आता जोडून झाल्यावर तुम्हाला हे असं दिसणार आहे. त्यानंतर इथे दुसरा पॅटर्न घ्यायचा आहे. बरोबर सेंटरला सेंटर जोडून हे असं ठेवायचं आहे. सेंटरला सेंटर जुळवायचं आणि हे असं ठेवून इथे शिवून घ्यायचं आहे. सेम ह्याच पद्धतीने इकडच्या बाजूला सुद्धा दुसरा पॅटर्न ठेवायचा आहे दाखवल्याप्रमाणे हा असा आणि मग इथे शिवून घ्यायचं आहे बरोबर सेंटरला सेंटर जुळवून. आता मी हे सर्व पॅटर्न जोडून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. आता मी हे जोडून घेतलेले आहेत. त्यानंतर काय करायचं बघा, आता आपण ज्या पट्ट्या कट केलेल्या होत्या पहिल्यांदा 2.5 इंचची ही पट्टी घ्यायची आहे ब्ल्यू कलरची आणि ती इथे ही अशी ठेवायची आहे आणि एक्स्ट्रा पट्टी जी आहे ती कट करून घ्यायची आहे आणि इथे ठेवून ही अशी जोडून घ्यायची आहे. सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा ही अशीच पट्टी जोडून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे आणि मग नंतर वरून एक दाब सिलाई घ्यायची आहे. ही अशी ठेवून इथे सिलाई घ्यायची आणि मग दाब सिलाई घ्यायची. आता मी जोडून घेतलेली आहे. त्यानंतर दाब सिलाईसुद्धा इथे मी मारून घेतलेली आहे. ह्याच पद्धतीने आता दोन्ही बाजूला इथे ही पट्टी अशी ठेवायची दाखवल्याप्रमाणे आणि इथे सुद्धा जोडून घ्यायची आहे. एक्स्ट्रा पट्टी जी असेल ती कट करून घ्यायची आहे. ही अशी जोडल्यानंतर मग ही अशी उलटवायची आणि इथे दाब सिलाई घ्यायची. सेम ह्याच पद्धतीने समोरच्या बाजूला सुद्धा मी आता इथे पट्टी ठेवून जोडून घेणार आहे आणि हे जोडून झाल्यानंतर मी तुम्हाला आता दाखवते. ही अशी आणि मग इथे दाब सिलाई घ्यायची ही अशी. आता ह्या पट्ट्या चारही पट्ट्या इथे जोडून झालेल्या आहेत आणि नंतर मग जे एक्स्ट्रा जेवढं कापड येत असेल ते कट करायचं आहे. आता इथे मी ह्या जोडून घेतलेल्या आहेत. इथे सुद्धा जोडून झालेल्या आहेत आणि मग दाब सिलाईसुद्धा मी मारून घेतलेली आहे. इथे एक्स्ट्रा झालेली होती ती कट केलेली आहे. त्यानंतर इकडे ही अशी उलटून घेतली आणि मग दाब सिलाई घेतली. सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या कलरची जी पट्टी होती ती इथे जोडायची आहे. आता ही 1.5 इंच रुंदीची जी पट्टी होती ती घेतली आणि सुरुवातीला ही अशी इथे जोडायची. ही अशी ठेवून एक्स्ट्रा पट्टी कट करायची आणि मग उलटून इथे दाब सिलाई घ्यायची. सेम ह्याच पद्धतीने इकडे सुद्धा हे असं करायचं आहे. आता मी ह्या दोन्ही पट्ट्यासुद्धा जोडून घेत आहे. जोडून घेतल्यानंतर मग इथे मी दाब सिलाई घेणार आहे. इकडे सुद्धा ही अशी जोडून झाल्यानंतर इथे दाब सिलाई घ्यायची आहे. आता ह्या पट्ट्या जोडून झाल्यानंतर साईडला इथे सेम पहिली जी आपण निळी पट्टी जोडली होती ब्ल्यू कलरची त्याच पद्धतीने इथे ही जोडायची आहे आणि मग इथे दाब सिलाई घ्यायची आहे.
ही अशी, आणि नंतर मग ही ब्ल्यू कलरची पट्टी जोडायची। आता ह्या दोन्ही पट्ट्या जोडून झालेल्या आहेत। त्यानंतर साईडच्या सुद्धा ह्या पट्ट्या ह्या अशा जोडून झाल्यानंतर इथे दाब शिलाई घेतलेली आहे। त्यानंतर इथे सुद्धा ही अशी जोडायची आणि मग दाब शिलाई घ्यायची आहे। आता ह्या पट्ट्या मी जोडून घेतलेल्या आहेत, तुम्हाला इथे दिसत असतील, आणि मग इथे वरून दाब शिलाई सुद्धा घेतलेली आहे। त्यानंतर ही 2.5 इंच रुंदीची जी ब्ल्यू कलरची पट्टी होती ती इथे घेतलेली आहे आणि ती सुद्धा सेम ह्याच पद्धतीने जोडायची आहे। जशा आपण पहिल्या पट्ट्या जोडल्या त्याप्रमाणेच इथे ह्या जोडून घ्यायच्या आहेत। अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तुमच्या लाईकमुळेच मला हे असे नवनवीन व्हिडिओ अपलोड करायला प्रोत्साहन मिळत असते, म्हणून प्लीज लाईक करा। आता इथे मी ह्या चारही बाजूंनी ह्या पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत, दाब शिलाई सुद्धा देऊन घेतलेली आहे आणि खाली एक्स्ट्रा जे मार्जिन आलेलं असेल पट्टींचं ते कट केलेलं आहे। त्यानंतर बघा आता दुसऱ्या कलरची पट्टी इथे घ्यायची आहे। ती पट्टी घेण्याच्या आधी इथे खाली अस्तरसाठी मी दुसऱ्या शर्टचं हे कापड घेतलेलं आहे, कमी पडत होतं तर मी जॉईन करून घेतलेलं आहे आणि मग ते आता इथे जोडून घ्यायचं आहे। खालच्या बाजूला चारी बाजूंनी इथे शिलाई घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे। आता खाली अस्तर जोडून झाल्यानंतर इथे सुद्धा मी हे कॉटनचं शर्ट घेतलेलं होतं आणि त्यानंतर इथे आपल्याला दुसऱ्या कलरच्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत पाइपिंग करण्यासाठी। आता ह्या दुसऱ्या कलरचे जे शर्ट होतं त्याच्यातून ह्या बाहींचे जे कापड होतं, बाहींच्या कापडामधून स्लीवमधून मी इथे ह्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत। ह्या सुद्धा मी 2.5 इंच रुंदीच्या घेतलेल्या आहेत आणि इथे जोडून ह्या अशा तयार करून घेणार आहे आणि नंतर ह्या उरलेल्या कापडातून इथे ह्या पट्ट्या 2.5 इंच रुंदीच्याच कट करून घेणार आहे। आता इथे ह्या उलट्या बाजूने जी 18 इंच आपली रुंदी होती त्या बाजूला मी सुरुवातीला ही पट्टी जोडणार आहे आणि इथे आपल्याला एक्स्ट्रा पट्टी घ्यायची गरज नाही आहे। जेवढं माप आहे तेवढ्याच मापाची ही पट्टी घ्यायची आहे, जोडून घ्यायची आहे। नंतर मग ह्या सरळ बाजूला इथे उलटून घ्यायची आहे डबल फोल्ड करून ही अशी, आणि त्यानंतर साईडला कशी पट्टी जोडायची तेही तुम्हाला सांगते। आता इथे बघा ही अशी जोडून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राची जी पट्टी आहे ती कट करून घ्यायची आहे। ह्याप्रमाणे सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा इथे पट्टी जोडून घ्यायची आहे। ह्याच पद्धतीने ह्या समोरच्या बाजूला सुद्धा जे 18 इंच रुंदीची होती त्या बाजूला सुद्धा ही पट्टी जोडून घेतलेली आहे, पाइपिंग करून घेतलेली आहे। त्यानंतर आता बघा जी 27 इंचची बाजू होती तिथे जोडताना मी इथे दोन्ही बाजूला अर्धा इंच एक्स्ट्रा राहील एवढी ही पट्टी घेणार आहे आणि मग ह्या उलट बाजूनेच ही जोडणार आहे। आता इथे अर्धा इंच एक्स्ट्रा इथे ठेवायची आहे ही अशी, आणि मग ती अशी जोडून घ्यायची आहे। आता इथे ह्या पद्धतीने सुद्धा जोडू शकतात आणि दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला जोडायला आता दाखवणार आहे। वरती एक्स्ट्रा जी घेतली ती सुरुवातीला फोल्ड न करता फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा वरती ठेवायची आहे, फोल्ड न करता ही अशीच जोडून घ्यायची आहे आणि खाली सुद्धा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायची आहे आणि त्यानंतर मग ही वरच्या बाजूला कशी फोल्ड करायची ते आपण बघूया। आता इथे सुद्धा मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे इथे ही अशी, आणि मग ही जोडून घेतलेली आहे आणि त्यानंतर बघा आता ही फोल्ड कशी करायची। तर बघा इथे जी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेली होती ती पट्टी आता ही अशी जोडून झालेली आहे। त्यानंतर मग ही सरळ बाजूला ही जी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेली होती ही अशी आतल्या बाजूला फोल्ड करायची दाखवल्याप्रमाणे आणि नंतर मग ह्या पट्टीचा ह्या इथेपर्यंत फोल्ड करायचा। त्यानंतर मग दुसरा हा असा फोल्ड करून मग इथे शिलाई घ्यायची दाखवल्याप्रमाणे इथे शिलाई घ्यायची आहे आणि ह्याप्रमाणे ही पट्टी जोडून घ्यायची आहे आणि सेम ह्याच पद्धतीने खालच्या बाजूला सुद्धा हे असंच करायचं आहे। आता इथे मी ही पट्टी जोडते, तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। आता बघा ही आतल्या बाजूला अशी फोल्ड केली आणि मग डबल फोल्ड करून इथे
ही पट्टी जोडून घेतली। आता दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे दुसऱ्या बाजूची पट्टी जोडताना। आता इथे हे असं जोडून झालं आहे आणि पायपिंगसुद्धा झालेली आहे। आता बघा ह्या बाजूला जोडताना सेम तेवढीच मापाची पट्टी घ्यायची आहे, वरती अर्धा इंच एक्स्ट्रा आणि खाली अर्धा इंच एक्स्ट्रा राहील तेवढी। पण आता इथे जोडताना काय करायचं बघा, सुरुवातीला जोडतानाच ही पट्टी जी आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत ही अशी आतल्या बाजूला फोल्ड करायची, ही अशी आतल्या बाजूला फोल्ड करायची आणि मग ही पट्टी जोडायची। सेम ह्याच पद्धतीने खालच्या बाजूला सुद्धा हे असंच करायचं आहे। ही जी उरलेली अर्धा इंचाची पट्टी आहे ती अशी वरच्या बाजूला फोल्ड केली आणि त्यानंतर मग परत डबल फोल्ड इथे करून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे हा असा, आणि मग इथे ही पट्टी जोडून घ्यायची आहे। आता इथे ही पट्टी मी जोडून घेत आहे आणि ही डोअरमॅट तयार झालेली आहे। फ्लोअर मॅट म्हणून सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकतात, बसण्यासाठी चटई म्हणून सुद्धा याचा वापर करू शकतात। खालच्या बाजूला सुद्धा ही अशी पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे। आता याचा आपण फायनल लुक बघूया। इथे मला फक्त 2 शर्ट लागलेले आहेत आणि अस्तरसाठी मी दुसऱ्या एका शर्टचं कापड घेतलं होतं आणि आता याचा मी फायनल लुक तुम्हाला दाखवते। आता ही तयार झालेली आपली जुन्या शर्टपासून डोअरमॅट किंवा फ्लोअर मॅट ही तुम्ही ह्या बाजूने सुद्धा यूज करू शकतात, दोन्ही बाजूंनीही वापरता येऊ शकते। तुम्हाला ही फ्लोअर मॅट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन आयडिया पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। पुन्हा भेटूया, धन्यवाद, नमस्कार।